सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. महावीर गुरु गावडे, कामगाव, तालुका करवी, जिल्हा सांगा. जिल्हा कोल्हापूर. आता आपले गोटा बघतोय. गोटा किती जनावरांचा गोटा आहे? आता आपल्या 5 गाय आहेत. हा. 5 गाय आणि 2 म्हशी. हे गोट्यात चारा बघतोय, हे लोटून काढलाय का काय? खाल्लेला आहे. एवढे जनावर कधी पुसून खातात का हो? आता कारण ते मी वापरलं ना, जनावर व्यवस्थित खायला लागले. आता शेण बघायला गेलो. शेण कसा आहे साहेब? हे अगदी घड्या घड्या चमकायला लागले. तेल लावले का चमकायला लागले, है की नाही? अगोदर शेण कसा असायचो? शेणला पहिला मी चोथा पडायला. बर. व्यवस्थित होत नसल्यामुळे ते चोथा पडायचे. बर. हे रवत करत नव्हतं. रवत व्यवस्थित होत नव्हता. बर. आता रवत व्यवस्थित आहे. हा. शेण चांगलं करतोय. आता ह्यात बघतोय टोटल 5 गाय आहे की नाही? 5 गाय. 5 गायापैकी दुधाची गाय किती हो? दुधाचे 3 चालूवर आहेत आता. हा. गाभण आहे त्यामुळे दूध बंद केले. बंद केले. 3च आता गाभण आहेत दुधाचे आहेत, है का नाही? 3 गाईचं दूध अगोदर किती निघत होतं आणि आता किती निघते? ते वापरून 10-12 लिटर अधूर जायचं. हा. आता 15-16 लिटर जाते सकाळी. अगोदर जास्तीत जास्त 10-11 लिटर दूध यायचं मिल्कच्या वापरण्या अगोदर. आणि वापरल्यानंतर आता किती दूध चालू झालं? 15-16 लिटर जाते घरामध्ये. मी किती लिटर वाढलो साहेब दररोज? 12 लिटर. एका टायमाला किती वाढलं? 5 लिटर वाढलं. 2 टायमाला 10 लिटर वाढलं. किती गायामध्ये? 3 गायामध्ये 10 लिटर दूध वाढलं. तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षाला करताय? आता 5-6 महिने, 7 महिने झाला असं. गोटा नवीन मधला आहे काय? ह्याच्या अगोदर जाणार होती का? होती तर 1-2च होती आमची. 1-2. हा. जास्त नाही. जास्त जनावर नव्हती. गोटा का बरं? गोटा छंद का लागला तुम्हाला? ते कसं कामाला काय जमना म्हणून गोट्याला आम्ही. हे तुम्ही आधी बाहेर कामाला जात होता, त्याचं काय मिळलं लागा ना, म्हणून दुग्ध व्यवसाय निवडला. आता ती तर गाय बघतो सर, तेल लावले चमकायला सगळ्या गाय, आहे की नाही? अशी चमका अगोदर होती का? हा. गाया देऊन किती दिवस झाले? गया आजच धुतल्यात. धुतल्यात? किती दिवसात एकदा धुतोय आपण? 4 दिवसांना. 4 दिवसात नाही ते. 4 दिवसात एकदा धुतोय. आता शेण जर असं घट्ट निघालं तर दररोज जेवायची काय गरज आहे का सर? नाही, मग काय एवढं लय घाण होतं. हा. आणि आता एक मिरच्या गेलो मी 10-12 दिवसांना धुतल्या जातात. 4 दिवसावरच 10-12 दिवसावर आले. मिल्क चार्ज चालू करून किती दिवस झाले? आता ही 3री बार गेलो. तरी पण अंदाज किती महिने झाले? 2-2.5 महिने झाले. 2-2.5 महिने झाले, आहे की नाही? जेव्हापासून चालू केलं तुम्हाला किती दिवसात रिझल्ट कळाला मिल्क चार्जरचा? 10-15 दिवसात रिझल्ट. काय बदल जाणवला? शेणा फरक दावाला. हा. चांगलं खायला लागली. बर. आता आपण गोट्यात उभारलोय का किचन मध्ये उभारलोय? असं शेणाचा वास येतो का साहेब इथे? आपण तुम्ही इतरांच्या गोट्यात कुठे जाऊन आलाय का? शेणाच किती वास येतो गोठ्यात? आपल्या गोट्यात वास येतोय का शेणाचा? खरंय खोट आहे का? मी म्हणतो म्हणून होय म्हणताय? येत नाही. सुरुवातीला मिल्क चार्ज किती दिवसात रिझल्ट आला म्हणला तुम्हाला? 10-15 दिवसाचा रिझल्ट आला. तोपर्यंत काहीच रिझल्ट कळाला नाही. तुम्ही ज्यावेळेला सुरुवात केली मिल्क चार्ज वापरायला, किती जणांवर सुरुवात केली? एकदमच चालू केली. एकदमच. 10 लिटर दुधाचे किती रुपये झाले सर? 30 रुपये आलं तर 300 रुपये झाले, आहे की नाही? आता मिल्क चार्जर 3 गायांना मिळून किती किती ग्रॅम चालू आहे मिल्क चार्जर? सकाळी टोपन संध्याकाळी टोपन, म्हणजे दिवसात 100 ग्रॅम चालू आहे. 33 रुपये दिवसाला खर्च आहे. तर 3 जणांचा किती खर्च झाला? 3-3-9, 33-99, आहे की नाही? 99 म्हणजे 100 रुपये गेले समजा. आणि वाढले किती? 340 रुपये वाढले होते. त्यातले 100 रुपये गेले. 240 रुपये नेट प्रॉफिट आहे. तब्येत जर बाळ गेलो, एकाच गायची सुधारल्या का सगळ्या गायची सुधारल्या? सुधारल्यात. दुग्ध व्यवसाय आपल्या कोल्हापूर जिल्हा म्हणजे की दुग्ध व्यवसाय घरटी केला जातो, आहे की नाही? तर प्रत्येक शेतकऱ्यांना हे मिल्क चार्ज वापरतं काय होईल? काय वाटतं तुम्हाला? चांगलं होणार. आपला जे फायदा झाला तर इतरांचा पण होणार. तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? सर नमस्ते. तुमचं नाव पत्ता सांगा सर. बसवराज अशोक पिंपळे, राहणार तांबगाव तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 90 96 22 90 32. ओके. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.